नमस्कार, आज आहे मसाला पाव। चटकदार खाणाऱ्यांसाठी मटकदार मेनू आहे हा। बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 10 ते 12 ह्या बेडगी मिरची मी भिजवून ठेवल्या होत्या 10-15 मिनिटं पाण्यात। आता त्या आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत। 12 ते 15 लसूण पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहे। लसूण जास्त घ्यायचा आहे, त्याचा फ्लेवर याच्यात खूप छान येतो। आणि बारीकसर थोडंसं पाणी वाटून अशी पेस्ट केली होती। आता बघा, मसाला पाव बनवायला सुरुवात करूया। एका तव्यावरती तेल आणि बटर थोडंसं 1 चमचा घेतलेला आहे। ते बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्यामध्ये जिऱ्याची फोडणी टाकायची आहे। जिऱ्याची फोडणी टाकल्यानंतर इथे मी एक बारीक असा कांदा चिरून घेतला होता। बघा, कांदा जेवढा बारीक होईल तेवढा बारीक चिरून घ्या। असा कांदा जो आहे हा तव्यावर छानपैकी त्या बटर आणि तेलाच्या मिश्रणामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा भाजल्यानंतर इथे मी एक शिमला मिरची, मोठी शिमला मिरची होती, ती पण बारीक अशी चिरून घेतलेली आहे। बघा, तर ही शिमला मिरची पण आपल्याला ती तव्यावर परतून घ्यायची आहे। शिमला मिरचीला थोडंसं सुरुवातीला पाणी सुटतं, तर ते पहिल्यांदा छानपैकी भाजून घ्या। इथे मी थोडंसं तुकडाभर गाजर घेतलं होतं, तर तेही त्यामध्ये टाकलेलं आहे। आता बघा, आपल्याला ही जी भाजी आहे चांगल्यापैकी स्मॅश करायची आहे। जसं की आपण पावभाजीचं स्मॅशर असेल तर त्याच्याने करू शकता, नसेल तर तुम्ही चमच्याने करू शकता। तर अशा प्रकारे ही भाजी छानपैकी भाजून घ्यायची आहे। आता हे सगळं भाज्यांचं मिश्रण भाजल्यानंतर बघा, मी ते 1 चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा धने जिरा पूड आणि 1 चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल टाकला होता। आता हे जे सर्व मसाले आहेत हे त्या भाज्यांमध्ये चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे। आता बघा, भाजी छानपैकी अशी मिक्स करायची आहे। जसं की आपण पावभाजीची भाजी स्मॅश करतो त्याप्रमाणे आपल्याला ही भाजी करायची आहे। आता ही भाजी आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। बघा, आता तव्याच्या मधोमध मी थोडीशी जागा करून भाजी बाजूला सरकवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण जी आता मिरचीची आणि लसणीची जी पेस्ट केली होती, तर ती पेस्ट आता 2 ते 3 चमचे इथे टाकून घ्यायची आहे। तर ही पेस्ट जी असते ही तिखट नसते, कारण की मिरची आपली जी बेडगी मिरची आहे ही तिखट कमी येते, त्यामुळे काही चिंता करू नका। ह्या बदले तुम्ही काश्मीरी मिरची अवेलेबल असेल तर काश्मीरी मिरची घेऊ शकता बेडगीच्या बदली। बघा, आता ती मिरचीचंही छानपैकी मिश्रण त्याच्यामध्ये भाजलेलं आहे, तेल सुटलेलं आहे। तेल सुटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशी मधोमध भाजी साईडला करून ठेवायची आहे आणि मधोमध एक जागा करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गॅस बारीक करायचा आहे ह्या स्टेजला। आता ह्यामध्ये असं 2 पावाचे स्लाइस जे आहेत, हे 2 पाव मी काय केलेले आहेत, ओपन करून ठेवलेले आहेत। त्यामध्ये थोडी थोडी करून आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काय करायची आहे, भाजी आतमध्ये लावून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे ही भाजी लावायची। ह्या भाजीचा स्मेल अतिशय सुंदर, जसं की गाडीवरती एखादी पावभाजी बनते आहे त्याप्रमाणे ह्याचा स्मेल येतो। या भाजीचा अतिशय सुंदर घरामध्ये त्याचा स्मेल दरवळतो आहे। आता बघा, भाजी जी आहे ही पावाला आतून आणि बाहेरून मस्तपैकी अशी तुम्हाला कोट करून घ्यायची आहे। तर भाजी ही अशी लावल्यानंतर पावाला, आता ही जी आपली आहे मसाला पाव ऑलमोस्ट रेडी होत आहे। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आता थोडंसं हे चीज ऑप्शनल आहे, चीज तुम्ही टाकू शकता, चीज नाही टाकलं तरीही चालेल। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर शिवरून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे जे शेव असतात, आपण जे भेळपुरीला वगैरे शेव वापरतो, तर ते शेव असतील तुमच्याकडे तर ते शेवही तुम्ही टाकून घेऊ शकता। छानपैकी कोथिंबीर टाकायची आहे आणि अशा प्रकारे तुमचा हा मसाला पाव रेडी आहे। हेच तुम्ही हॉटेलमध्ये तुम्ही मसाला पाव घ्याल तर 150 ते 200 रुपये ह्या गोष्टीसाठी तुम्हाला द्यावे लागतात, पण हे घरच्या घरी अगदी स्वस्त 40 ते 50 रुपयात तुमचा हा मसाला पाव रेडी होतो। बघा, चीज वरतूनही टाकू शकता, तुम्हाला हे चीज ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। तर चटकदार असा आपला मसाला पाव रेडी आहे। तुम्ही एन्जॉय करा, खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा झालाय तो। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।